तुळजा, ओ बाई तुळजा, तुळजा, ओ बाई तुळजा. आली आली. काय बाबा? जात नाही का शाळेत? येतो डबा. चालली बाबा मी शाळेत. आला पाय टाइम आर जाऊ. हा बाबा. जयंत, वेदांत, ओम, रवि, शरद, तर मुलांनो आता आपली परीक्षा 15 दिवस राहिली. बोर्डाची परीक्षा जवळ आली. सर्वांनी मन लावून अभ्यास करा आणि चांगल्या गुणांनी पास व्हा. तर असो, आज आपण काही नवीन शिकू. नवीन म्हणजे वृक्षाबद्दल. तर वृक्ष म्हणजे मानवाच्या जीवनातील मुख्य घटक. तो म्हणजे कसा? आपल्याला जीवन जगण्यासाठी दररोज प्राणवायू लागतो. प्राणवायू म्हणजे काय? आपण जो रोज श्वासोश्वास घेतो त्याला प्राणवायू म्हणतात आणि त्यालाच ऑक्सिजन पण म्हणतात. तो प्राणवायू ते ऑक्सिजन आपल्याला भेटले नाही तर आपण मरून जाऊ. आता हे ऑक्सिजन येते कुठून? देते कोण? झाड म्हणजे वृक्ष. वृक्षच नसले तर ऑक्सिजन नाही आणि बिना ऑक्सिजनचे आपण मरून जाऊ. या ऑक्सिजन साठी आपण दवाखान्यात हजारो रुपये मोजतो. या ऑक्सिजन साठी हजारो रुपये मोजावे लागतात. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, जीवनात एक तरी झाड लावा. म्हणजे आपल्या पुढील पिढीला भविष्य जगण्यासाठी आवश्यक होईल. झाडच राहिले नाही तर आपली पुढील पिढी जगू शकणार नाही. आपण सगळे मरून जाऊ. त्यासाठी तुम्ही एक तरी झाड लावा.
चल. अहो कोण व जानू जराशी करामात तर सांग मध्ये सांग न कोण. अहो माय पिल्लू रवी. रवी? हा रवी. त्याचं माया 2 महिने झालं ना जमलं. माय रवी की नाही लय चांगला आहे. मला खाऊ पिऊ घालते, गाडीवर फिरायला नेते, लय जीव लावते. काही सांगता हट. मला वाटलंच तुला खोटं वाटेल म्हणून, पण आता हे पाय मी त्याला म्हणतो माई तुझा शाळा सुटल्यावर पाणीपुरी खातो म्हणते. आता तू चलच त्याच्यापाशी. रवी रवी इकडे पाहिलं नाही का? अहो जानू जरा इकडे तिकडे पाहून आवाज देत जा. काय भेटले का? अरे प्यार किया तर डरना क्या. बरं ते जाऊ दे. हे माई मैत्रीण तुझा आज इले ना पाणीपुरी खावीशी वाटते. जाऊ ना मग शाळा सुटल्यावर. एवढीच गोष्ट. भाऊची मोटरसायकल काय कामाची? ओके पण आता माझ्यासाठी काय आणलं? जानू त्यासाठी काही आणणार नाही. मग तर काय झाले, जेव्हा पार प्रेम करतो त्यावर जीवा मागे हे घे कचोरी. अरे वाव, भजी कचोरी. मला तर कचोरी नाही आवडते. चला पटपट खाऊ. तुझा आपल्या रोजच्या जाग्यावर मी माझे मित्र शहरातले आणतो. अरे तू येतो मित्र शरद. आण पापा दिले, आम्ही जातो पुढे. काय तुडे तुला सांगितलं तर की नाही माझ्या लवर रवी लय चांगला आहे. अव माय काही मागितलं की लगेच देते आणून. तुला नाही का एखादा लवर तू याच्याने नाही पटलं का कोणी? नाही पोऱ्या संग बोलायची माझी हिंमत नाही होत. काय बिचारे मागेच राहिली. हे पाय रवी संघ आता शरद देते पोरगा. पायाली बी लय चांगला आहे, लय चांगला आहे. मी बरोबर जुगाड लावतो. तू काही बोलू नको, फक्त हो म्हण. हाय तुझं. हाय जानू. अरे तुझा डबा नाही आणला तुम्ही? नाही मैं घरूनच जेवण करून आली. मेरा रवि होने के बाद डब्बे क्या करता? रवि आणि इकडे तू डब्बा. हे घे तू. शरद आणते डब्बा. हा घे वडा. हे घे शरद तूही घे भजे. कचोरी मी खाते, मला आवडते. काय शरद मगापासून तुझीकडे लय पाहू राहिला. आवडली वाटते? नाही हट. मी कुठं? काहून तुझ्या चांगली नाही आवडली नाही? नाही तसं काही नाही, चांगली आहे. तर बस तुझा आजपासून हा शरद तुझ्या लवर. पण म्हणले पण मी तुला मार्गो ये आण शरद तो हात आण तुझा तो हात. आजपासून तुम्ही पक्के प्रेमी. वाव मस्त. तुम्ही एकामेकाकडे पाहतच राहाल का? जेवण करा सुरू. हे पाय शरद आजची पाणीपुरीची पार्टी तुझ्याकडून. अगं पाणीपुरीचं काही नाही का जानू. आज मला एक काम आहे. आपण पाणीपुरी सकाळी खाऊ. बरं तू म्हणशील तसं. आली का मित्रांनो? ये माय पिल्लू ते बॅग इकडे. तर ठीक आहे. एवढी रात काऊन झाली तुला? हे काय डबा नाही खाल्ला तू? तब्येत गिब्येत बरी आहे ना तुझी? काही नाही झालं बोललो. डोकं नको खाऊ. हॅलो काही नाही. आईच्या जवळ उभी आहे. सकाळी लवकर येतो 9 वाजता. बरं बाय. का शाळा तर 11 वाजता सुरू होते. तू सकाळी 9 वाजता काय करतो? अव आई गुरुजी क्लास घेतात. बरं घेऊ दे मग. जाऊ दे. मी सकाळी लवकर उठून तुला गरम गरम मसाले भात करून देईन डब्यात. हा. काय बेटा जानू, आज काय शिकवलं गुरुजींना? हा मोबाईल कोणाचा आहे? काही नाही मैत्रिणीच्या अभ्यासासाठी आणला. जा अभ्यास कर. हॅलो. हॅलो रवी. हा बोल मेरीजा. अरे तू देल मोबाईल आज बाबांना पाहिला. मग दिला सांगून मैत्रिणीचा आहे. बरं ते जाऊ दे. पहिले या मोबाईल मध्ये सकाळी नेटचं बॅलन्स खलास होते तेवढं मारून दे ना पिल्लू. ओके मेरी जान, अभी मार देता हूँ. बाय. बाय.
एक नेटचं बॅलन्स मारून द्यावं. पैसे सकाळी देतो. हा नंबर पाठवतो तुम्हाला तुझा. राजू बाबू चल जेवण करायले. मी नाही जेवायला. चाललं भूक नाही का? भूक नाही मला. काही खाल्लं की बाहेर त्यानं याचा काय लाल करतो तू. हे पाय, हा रोज मालकाची गाडी माझ्या नाव सांगून नेते बरं. याला सांग काही तू तर काय मला मालकाच्या वाद कामाला जायला लागते. ह्या शाळेत जायच्या अगोदर मला डबा पाठवून देतो. आणते ना बरोबर काही काळजी नका करू ना. हॅलो. हॅलो, हा बोल जा ना. काय करू राहिला? काही नाही, निरत्वाच विचार करून राहिलो. आणि तू काय करून राहिली? मला बी तसंच होऊ राहिलं. सकाळी लवकर भेटू रवी. मला बाबाचा डबा न्यायला लागते 10 वाजता. ते काही नाही, सकाळी लवकर म्हणजे लवकर. बाय, भेटू सकाळी. हॅलो. हॅलो. हो ऐक ना. हॅलो. हो ऐक ना. मला वाटते फोन फोन. रवी ओ बाबू रवी काय? हा डबा देऊन दे बाबा मी चालली कामाले. आई हा मला पैसे पाहिजे. किती पाहिजे? 500 रुपये. कायले? मला लेटर बुक घ्यायला लागतं. माझ्याजवळ तर काही पैसे नाहीत पण बाबाचे 500 रुपये ठेवेल आहे ते घेऊन जा. ठीक आहे. आठवणीने डबा द्या जो मी चालले कामाले. होय. आणि दरवाजा बरोबर लावजो. होय. बाप्पा एवढा उशीर? मी नाही बोलत जा. उशीर घायचा त्यासाठी मी माझ्या बापाचा डबा नाही नेला. खरंच माझी पिल्लू लय चांगला आहे, माझ्यावर लय प्रेम करते. हे काय खिशात पैसे? वाव, आज मज्जाच मज्जा. चल होऊन जाऊ दे मग. कचोरी, आलू वडा, पाणीपुरी आणि एक पाणी बॉटल आणि चिप पॅकेट. हो सगळं आणतो. अरे ते पाय तुळजा. हाय तुडे, शरदची वाट पाहून आली वाटते. आ पाय तुडे, 100 वर्ष आयुष्य तुझ्या शरदले आला. तुझ्या शरद हाय रे जान तुर्बा. हाय जानू. हाय रवी. बसा बसा बसा. सर्वजण आले? तर ओके. काल आपण काय शिकलो? प्राणवायूबद्दल शिकलो. असंच आज आपण पुन्हा नवीन काहीतरी शिकू. नवीन म्हणजे जीवनातील महत्त्वाचा विषय तो म्हणजे पाणी. पाण्याविना सुद्धा आपण जगू शकत नाही. पण ते पाणी येते कुठून? जमिनीतून. आणि जमिनीत निर्माण होते कुठून? तर ते आज आपण शिकू. पावसाळ्यातलं पाणी जे पडते ते आपल्या जमिनीत फिरते आणि जमीन ते आपल्या पोटात भूगर्भात साठवून ठेवते. जर जमिनीतले पाणी सरलं तर आपल्याला भविष्यात पाणी मिळणार नाही. पाण्या वाचून आपण जगू शकणार नाही. आपण 4 दिवस 8 दिवस
जेवण केलं नाही तरी चालेल, पण पाण्याविना आपण जगू शकणार नाही. त्यासाठी आपल्या जीवनातला मुख्य घटक पाणी आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पाणी वाचवावे लागेल. ते कसे? आपल्याला पाणी अडवून जमिनीत जिरवावं लागेल, म्हणजे जमिनीची लेवल वाढेल आणि ते पाणी आपल्याला भविष्यात पुढील पिढीसाठी पोटभर मिळेल. जसं आज आपल्या बँकेत पैसे नाही आणि आपण काढायला गेलो, बँकेतच नाही तर आपल्याला मिळणार कुठून? तसंच जमिनीचं आहे. जमिनीतच पाणी नाही तर आपल्याला मिळणार कुठून? कितीही पैसे खर्च केले तरी पाणी भविष्यात मिळणार नाही. पाणी हे निर्माण होत नाही, पाणी विज्ञानात नाही. पाणी हे छतावरचं जमिनीत जिरूनच पाणी जमिनीत साठवलं जाते आणि तेच परत आपल्याला मिळते. जमीन आपल्याला हे पाणी फिल्टर करून वापस देते. त्यासाठी आपल्याला पाणी वाचवावं लागेल आणि पाण्याचं महत्त्व समजून घ्यावे लागेल आणि पाणी वाचवावे लागेल. कालची पाणीपुरी. अरे काय गोष्ट आहे, पाणीपुरी चला. कोण आहे तो? शरद. किती दिवसापासून चालू आहे? 2 दिवस झाले. चा बलून आण त्याला. कोणाचा पोरगा आहेस? अरे मी तुले विचारून राहिलो, कोणाचा पोरगा आहेस? मला माहित नाही मी कोणाचा पोरगा हाव. म्हणजे तुले माहित नाही मायबाप कोण आहेत? अबे मग राहतं कुठे? समोरच्या चौकातल्या अनाथ आश्रमात. शिवाभावी लोक तुले शिकवतात आणि तुम्ही या इकडे या. हे पा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. येणं दिव्याखाली अभ्यास करून घटनेचे शिल्पकार झाले, बॅरिस्टर झाले. आणि हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्या सावित्रीबाई, ज्यांनी तुमच्यासाठी ज्ञानाचं रोप लावलं. आणि तुम्ही हे शाळेत असे रिकामे धंदे करता. हे पाय थोडे, तुमच्या प्रेमाला माझा विरोध नाही, पण तुम्ही आज जर शिकलात, तर पुढे तुम्ही खूप मोठे व्हाल. आणि मग मी स्वतः तुमचं दोघांचं लग्न लावून देईन. या गोष्टीला आज माझा काहीच विरोध नाही. ठरवा तुम्हाला काय ठरवायचं आहे.
शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. खरं आहे तुमचं म्हणणं. पुरी माझा आशीर्वाद आहे तुला. चल आज मी तुला शाळेत गेलो. अरे हो जगन्या, इकडे 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 काल कुठे गेलता? हा कचरा पाय किती झाला? हा कचरा काय तुझा बाप सफा करणार आहे का? बस आता बस. काल माझ्या बापाने झाडू नाही मारला म्हणून तुम्ही बापाने मारता? अरे अख्ख्या महाराष्ट्रात झाडू मारणारे राहिले तर मग कोणाला मारसाल? कचरा तुमच्या अंगात नाही, तुमच्या डोक्यात झाला. पहिले तो साफ करा. बोलून काही फायदा नाही. चला बाबा चला. तुला एक सांगायचं आहे. काय? कालचे बाबा जे बोलले होते ना ते बरोबर बोलले होते. सकाळपासून आपण अभ्यासाकडे लक्ष देऊ. सकाळपासून आपण भेटू नये. हो शरद, फक्त अभ्यास करू. बाय. ओके बाय. चालणं पटकन. आवाज चालणं नको माय. तू उद्या या मी नाही येत. शरद, रवी इकडे पाणी इकडे. चाल शरद. मी नाही, तू जा रवी. रवी यांचं काही भांडण झालं असेल. जाऊ दे जानू, तू पहिले चिप्स घे. आणि पाणी बॉटल. थोडे शरद पाय, थोडे शरद पाय. चुपच झालो. थोडे काही भांडण बिंडण झालं त्या प्रेमात भांडण चालतच राहते. मग सांग ना. नाही. अरे असं कोण दूर दूर पाहिजे? शरद 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 इकडे बघ, शरद. जाऊ दे रवी, चल आपण पाणीपुरी खाऊ. चल मेरी जान. सांग सांग जानू तुझ्यासाठी काय काय आणू. माई रानू माई जानू माई रानू माई जानू. मराठी सिनेमा पाहून येऊ. मराठी सिनेमा
जानू तुले गोष्ट सांगू जानू तुले गोष्ट सांगू तुळजा भवानीला थाटात जाऊ आपलं दोघांचं लगीन लावू माई जानू माई जानू माई जानू माई जानू तुळे काल का मस्त पाणीपुरी होती. तोंडात पाणी सुटलं वाटते. काय शरद एवढा राग कायचा? भांडण गिडण झालं का काही? भांडण घेणं काही नाही रवी. मग काय झालं तुम्हाला असे दूर दूर करून पाहिजे? हे पहा रवी, आता आम्ही ठरवलं की आता आम्ही शिकू. तुमचे आई बाबा तुम्हाला कष्ट करून शिकू राहिले, तुम्ही बी काहीतरी शिकून मोठे बना. हेच वय आहे यश करायचं. अरे रवी, आपण जे शिकलो त्याच्यापेक्षा चांगली यश करू शकतो. अरे जानू, आज 2 चाकाच्या गाडीवर काय? आज जर चांगली शिकली तर सकाळी तू 4 चाकाच्या गाडीत फिरशील. अरे रवी, आज जर तू शिकला तर सकाळ सरळ शेतकरी तरी होशील. रवी, यांचा वरचा मजला खराब झाला. चल काढ माझा समोसा. सच बोलती है मेरी जान, चल. पाय जानू तुळजा इकडे येऊन राहिली. आपल्याला पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल तिच्या. नाही, माझं एक काम आहे. म्हणजे पाहिजे काय? शरदले बोलवायचं असेल. नाही जानू, माझा पेन हरपला तर आपला पेपर आहे ना, म्हणून मला पेन पाहिजे. तू काय पेपर, मी खातो भजी. पेन देतो पण एक अट आहे. कायच्या? मिरच्या खा लागते. जानू मोठी झाली आपली आता पोर. एखादा पोरगा पहा तिच्यासाठी. वसंताचा पोरगा चांगला आहे, 5 एकर वावर आहे आणि किराणा दुकान आहे. घ्या मग बोलवून, सुखात राहील पोर. उद्या सकाळीच निरोप पाठवतो. काय झालं बाई, काऊन नाराज आहे? तब्येत बरी नाही काय तुझी? तसं काही नाही, मी नापास झाली. काय करू तुया? 4 वर्ष झाले एकाच वर्गात आहे. काय करू तुया आता? वसंताला काय सांगू? कोण करीन तुझ्यासोबत लग्न? मला लग्नाची काळजी नका करू तुम्ही. हाय माया रवी. हा, काय बोलून राहिली? बापाने एवढा चांगला पोरगा पाहिला ना तुझ्यासाठी. नाही, फक्त माया रवी. रवी काय बोलली पोरी तू? तुला एवढ्या सुखात वागवलं आणि तू आम्हाला हे दिवस दाखवून आली? हेच बघायचं बाकी होतं काय? नाही, फक्त माया रवी. रवीच. काय बोलून राहिली पोरी तू? तुला एवढं सुखात वागवलं हे दिवस पाहण्यासाठी? माया रवी, इतकं सुख देऊच नाही शकत तुम्ही. चुप बस पोरी. काय बोलणार तू? निघ माझ्या घरातून. चल.
बाबा मी PSI ची परीक्षा पास झाली, मी PSI झाले. आणि मी MBBS ची परीक्षा दिली, मी डॉक्टर झालो. शाबास पोरी, शाबास 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 बेटा, शाबास. आता मला तुमच्या दोघांचं लग्न करून देण्यात काहीच हरकत नाही. रवी, तेल सडलं, भाजीला तेल नाही, आणून दे. आणि सकाळ माझं पैसे नाही. मग भाजी कायची करू? तेल पाहिजे. काय काळजी बे, डोक्सलो खाऊ. अरे रवे रवे आहे का रे घरी? पैसे कधी देता आमचे? आणलं का रवी ते? रवी, तू दारू पिऊन आला. रवी, तुला काय झालं? मायावर तुझं प्रेम होतं, काही मागितलं की पटकन आणस. मी बरबाद झालो. मा अंगावर ज्याचे नाही त्याचे पैसे आहे. रोज मला कोण सांगाने पैसे मागायला येते. दारूच्या नशेत काही बोलू नको. मला माहितीये तू कुठून बोलू राहिला. मला तेल आणून दे. आणत नाही जा. कटकटन झोप टाकतो. आई आई, रवी धावा. रवी असं नको करू. आई विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका विद्येने केले, इतके अनर्थ एका विद्येने केले, एका विद्येने केले. काय झालं बाई? काका, पाणी पाणी. तो आहे माठ, पाणी पी. काका काका, नवरा मारते, रिपोर्ट द्यायचा आहे. हो तिथे मॅडम येतात, भाऊ कसा मारते. अरे जानो, काय झालं सांग. रडू नकोस. काय झालं सांग. रवी अंगावर पेट्रोल टाकून पेट्रोल देत होता. मी कशी तरी पायात रिपोर्ट द्यायला आली. काही होणार नाही जानू, रडू नको. रामू काका, रवीला पकडून आणा. आज जर चांगली शिकली तर सकाळी तू 4 चाकाच्या गाडीत फिरशील. मॅडम, आणलं पकडून बोलून चालला होता साला. आणा इकडे त्याले. माझ्या काहीतरी दुखते. माझ्या छातीत दुखू माझ्या छातीत दुखू. जानू वाचव मला. जानू 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 वाचव मला. छातीत दुखू. जानू जानू जानू. हॅलो शरद, पोलीस चौकीत पेशंट आहे, जरा लवकर या.
काळजी करण्यासारखं काही नाही आहे. त्याला ॲसिडिटीमुळं असं होत आहे. पण हा पोलीसमध्ये कसा? रवी काय आहे? काकायला आटतं का? नाही तुळजा, मला माफ कर, चुकलं. मी तुमचं ऐकलं असतं, चांगला अभ्यास केला असता तर हे दिवस आले नसते. नाही, माफ कर मला, माफ कर. खरं बोलत होती तुम्ही दोघं बी. मला बी माफ करा. ठीक आहे, पण एका अटीवर. कोणती अट? यांनी 1 महिना झाले मुलांच्या अभ्यासाकरिता ग्रंथालय सुरू केले. त्या ग्रंथालयात तुम्ही दोघांना सेवा द्याव्या लागेल. आणि तुम्हा दोघांना आम्ही योग्य पैसे पण देऊ. हो, तुम्ही म्हणाल तसं. जय शिवराय. अरे आर्या आणि विराट कसा दिसतोय मी? याला काय अर्थ आहे? अरे दादा, चमकायचंच असेल तर चांगला अभ्यास करून चमक. खरं आहे दादा. अरे दादा, तू आत्ताच म्हणालास जय शिवराय म्हणाला. अरे दादा, थोर पुरुषांच्या नावाबरोबर त्यांचे विचार पण डोक्यात उतरवायला पाहिजे. कोणाची मुलं आहे तुम्ही? किती संस्कारी आहात. आई चला बाळांनो, आजोबा वाट पाहतात. आर्य विराट झालं का बेटा?